नेशन न्यूज, आपले हक्काचे व्यासपीठ। जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी। मौजे नावली येथील रेशन कार्ड धारकांना धान्य न मिळाल्याने आक्रमक। मौजे नावली येथील रेशन दुकानदार यांचे भोंगळ कारभार ग्रामस्थ व पुरवठा विभाग यांच्या निदर्शनास आल्याने त्यांना दिनांक 21 मार्च 2024 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार यांनी निलंबित केल्याचे पत्र क्रमांक पुरवठा अ6 KB 07/2024 या पत्रान्वये श्री फतेहसिंग नूरजी वडवी रास्त दुकानदार नावली तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांना 3 सप्टेंबर 2024 जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी निलंबित केले आहे। तरी आज जिल्हाधिकारी मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली। त्या चर्चेत रेशन धारकांना वेळेवर व सर्वांना योग्य राशन भेटेल असे पुढे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून निर्देश दिले की यांच्या समस्येवर तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी व नवीन रास्त दुकानदार लवकरात लवकर करण्यात येईल। त्यांनी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांना भेटून बाकी समस्यांसंदर्भात संसद चर्चा करण्यात आली। जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी 2 दिवसात सर्व समस्यांचे निरासन करू अशी ग्वाही दिली आहे। रेशन दुकानदार नावले येथील व ग्रामस्थ या 30 लोकांना राशन भेटत नव्हतं। त्या निमित्ताने आम्ही रेशन मिळण्यासाठी आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे नंदुरबार जिल्ह्यात आलो होतो आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी आम्हाला सूचित करण्यात आलं की ज्यांचं रेशन बंद आहे त्यांनी ऑनलाईन ज्यांचे पण नावे आहेत त्यांना भेटत नाही, त्यांनी एक यादी मागवली। तुमचे काम 2 दिवसात व पुढच्या महिन्यापासून तुम्हाला राशन भेटेल असं आश्वासन देण्यात आलं आम्हाला। तरी सर्व ग्रामस्थांना ही गोष्ट मंजुरी आहे। आमच्या नावली गावात 30-40 लोकांना रेशन भेटत नव्हतं, म्हणून आम्ही ते मागणी करायला आलो होतो आणि आमच्या गावाच्या समस्या ते सोडवण्यासाठी आलो होतो। पण पुरवठा अधिकाऱ्याने आम्हाला असे आश्वासन दिले की जे तुमच्या गावात जे लोकांना रेशन भेटत नाही ना ते आम्ही ऑक्टोबरपासून देऊ असं त्यांनी सांगितलं, असं आश्वासन दिलं। आणि ज्यांना भेटत नाही ना त्यांची आम्हाला 2 दिवसात यादी द्या, आम्ही ते यादीनुसार तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात पुरवठा करू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.